नमस्कार मित्रांनो, आपण पाठीमागील तासाला साधन संपत्ती भूगोल या विषयामधील साधन संपत्ती भूगोलाची ओळख या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। आणि यामध्ये आपण मित्रांनो की साधन संपत्ती म्हणजे काय, साधन संपत्ती संकल्पना, साधन संपत्ती भूगोलाच्या व्याख्या, साधन संपत्ती भूगोलाचे स्वरूप, याशिवाय साधन संपत्ती भूगोलाची व्याप्ती आणि मग साधन संपत्ती भूगोलाचे प्रकार आपण अभ्यासत आहोत। हे प्रकार 6 आधारावरती आहेत, अवलंबून आहे। जसे की निर्मितीनुसार साधन संपत्तीचे प्रकार, स्वरूपानुसार साधन संपत्तीचे प्रकार, प्रमाणानुसार साधन संपत्तीचे प्रकार, मालकी हक्कानुसार साधन संपत्तीचे प्रकार, जिवंतपणानुसार साधन संपत्तीचे प्रकार, उपलब्धतेनुसार साधन संपत्तीचे प्रकार आपण मित्रांनो पाहत आहोत। यामध्ये आपण पहिला जो प्रकार आहे तो सुरू केलेला आहे, निर्मितीनुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण। आणि यामध्ये 2 प्रकार आहेत, एक नैसर्गिक साधन संपत्ती की याचा आपण अभ्यास पाठीमागील तासाला केला, आणि त्यानंतर मानव निर्मित साधन संपत्ती किंवा मानवी साधन संपत्ती आपण अभ्यासत आहोत। यामध्ये मित्रांनो आपण पाहिलं की इमारती, रस्ते, लोहमार्ग, वाहने इथपर्यंतचा भाग आपण अभ्यास किंवा चर्चा आपण केली। आणि आज आपल्याला जलसिंचनाची साधने ही सुद्धा एक मानव निर्मित साधन संपत्ती आहे, हे या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे। आणि या साधन संपत्तीमध्ये किंवा जलसिंचनाची साधनामध्ये किंवा साधनांच्या निर्मितीमध्ये सुद्धा नैसर्गिक घटकांचा रोल हा निश्चितपणे महत्त्वाचा आहे। या जलसिंचनाच्या साधनामध्ये मित्रांनो विहिरी, तळी, धरणे, कालवे, कूपनलिका इत्यादींचा समावेश होतो। तर या सर्व साधनांच्या द्वारे मानवाची जी काही कृषी आहे या कृषीला किंवा शेतीला पाणी पुरवठा केला जातो, आणि त्या कृषीमधून मिळणारं जे काही अन्न आहे या अन्नावरती मानवाचं पोषण मित्रांनो होत असतं। याशिवाय सुद्धा आपण नगदी पिकं घेत असतो, त्या नगदी पिकाच्या पासून आपल्याला नगद म्हणजे कॅश मिळते, आणि त्या कॅशवरती आता आपलं जीवन आपण सुखकर करण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे कृषीचा विकास ही जलसिंचनाच्या साधनावरती अवलंबून आहे, असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। याशिवाय आधुनिक काही साधनं, त्याच्यामध्ये ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन असंही काही प्रकार विकसित मानवाने केलेला आहे, की ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असते त्या ठिकाणी अशा प्रकारचे पद्धतीचा वापर केला जातो। परंतु अलीकडच्या काळामध्ये कृषीमध्ये अत्यंत बारकाव्यानं अभ्यास करून प्रत्येक पिकाला किती पाणी लागतं तितकंच पाणी देऊन पाण्याचं बचत करण्याचा प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू आहे। आपल्याला जलसिंचनाची साधनं जेव्हा आपण विकसित करतो तेव्हा आपण त्याच्यावरती ते विकसित करण्यासाठी आपल्याला पैसा लागतो, तो पैसा आपण कर्जाच्या रूपात निर्माण करतो, तेव्हा आपण बँकेकडे जातो, तेव्हा बँक आपल्याला अट्टी घालत असते की तुम्ही जलसिंचन सुविधामध्ये ठिबक सिंचनचा वापर कराल का, तर आम्ही तुम्हाला काय करू, फायनान्स करू। किंबहुना सरकारी दरबारी आपण कोणत्याही प्रकारे शेतीला सबसिडी अनुदान मिळवताना जलसिंचनचा वापर तुम्ही केला पाहिजे, असा आग्रह अलीकडे सरकार करू लागलेला आहे, की जेणेकरून
उपलब्ध असणारं पाणी हे अधिकाधिक क्षेत्राला उपलब्ध होईल कमी वापरामुळं किंवा ठिबक सिंचनमुळं. जर आज पाटानं पाणी पाजून जर 1 एकर क्षेत्र भिजत असेल ऊसाचं आणि त्याच ठिकाणी जर आपण ठिबकचा मित्रांनो वापर केला तर किमान 5 एकर, किमान म्हणतोय, कमाल जास्तच पण किमान 5 एकर क्षेत्र त्याच पाण्यामध्ये लागवडीखाली, ऊसाच्या लागवडीखाली येऊ शकतं. अशा प्रकारेचा जास्तीत जास्त मॅक्झिमम युटिलायझेशन म्हणजे महत्तम वापर या साधनांच्या द्वारे केला जातो. तरी म्हणून ही जलसिंचनाची साधनं अत्यंत उपयुक्त आहेत. याशिवाय विद्युतग्रहांच्या मध्ये मग औष्णिक विद्युतग्रह असतील किंवा जलविद्युतग्रह असतील की ज्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात लागणारी जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा मिळते. या 2च प्रकार आहेत असं नाही, जलविद्युत किंवा औष्णिक विद्युतग्रहेच आहेत असं नाही, तर सौर विद्युतग्रहे सुद्धा आज आहेत, पवन विद्युतग्रहे सुद्धा आज निर्माण झालेले आहेत, अणुविद्युतग्रहे सुद्धा आज निर्माण झालेले आहेत. हे सर्व जी काही औष्णिक विद्युतग्रहे सुद्धा निर्माण केली आहेत आणि ही सर्व मानवाला लागणारी जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा पुरवतात आणि या ऊर्जेमुळं मानवाचे अनेक उद्योग व्यवसाय यांचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर ही विद्युतग्रह सुद्धा एक मानवी साधन संपत्ती म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत असं या ठिकाणी आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याशिवाय शेवटी आपण कारखान्यामध्ये आलो. कारखाने सुद्धा एक मानवी साधन संपत्ती आहे की या कारखान्यांच्या मधून अनेक गोष्टी निर्माण होतील. मग वाहने असतील, कपडे असतील, पेन असेल, घड्याळ असेल किंवा इतरही काही लाकडी फर्निचर बनवणारे कारखाने असतील किंवा लोह पोलादापासून काही फर्निचर बनवणारे कारखाने असतील, खुर्च्या तयार करणारे, टेबल तयार करणारे किंवा अनेक प्रकार आहेत मित्रांनो की कारखान्यांचे की त्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू तयार होत असतात आणि हे कारखाने मानवनिर्मित कारखाने असतात आणि त्या कारखान्यांना कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात केलं जातं आणि तो पक्का माल बाजारपेठेमध्ये पोचवला जातो. अशा प्रकारचे चेन या कारखान्यांच्या मध्ये असते आणि ही चेन मानव निर्मित असते म्हणून मानवी साधन संपत्ती म्हणून त्याच्यामध्ये गणना केलेली आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय सुद्धा मोठ्या गोष्टी ज्या आहेत की लोह पोलाद कारखाने, सिमेंट कारखाने, कागद कारखाने, साखर कारखाने, सुती कापड कारखाने किंवा गिरण्या असं आपण म्हणू शकता की या मोठ्या ह्यूज ज्याला आपण किंवा मोठं. याशिवाय वाहन निर्मिती उद्योग किंवा जहाज निर्मिती उद्योग कारखाने, त्यांनाही कारखानेच आपल्याला म्हणता येत. अशा अनेक 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 गोष्टी आहेत. छोट्या छोट्या अगदी सुईपासून मोठ्या विमानापर्यंत जी काही निर्मिती करतात त्या सर्वांचे जे काही निर्मितीचे ठिकाण आहेत किंवा व्यवस्था आहे त्याला कारखाने किंवा उद्योग असं आपण म्हणू शकतो. लक्षात घ्या, हे सर्व मानवी साधन संपत्तीमध्ये येतं. याशिवाय मित्रांनो अनेक गोष्टी आहेत मानवी साधन संपत्तीमध्ये की ज्याचा समावेश आपण नित्य दैनंदिन जीवनामध्ये आपले वही असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, खोडरबर असतील, कंपासमधील साहित्य असेल, तुमचे स्मार्टफोन असतील, स्मार्टफोनला लागणारे जे काही इतर ज्या काही वस्तू आहेत त्याला आपण मायक्रोफोन्स किंवा इयरफोन्स आपण म्हणतो किंवा त्याला लागणारी बॅटरी आहे किंवा बॅकअप बॅटरी आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी मानवी साधन संपत्तीमध्ये येतात की तुमचे चप्पल्स आहेत, तुमचे असणारे अलंकार आहेत, तुमचे असणारे अनेक कॉस्मेटिक्स ज्याला सौंदर्य प्रसाधन आहेत, कंगवे आहेत, लाली, पावडर, टिकली किंवा कानात घालायचे किंवा हातात घालायचे कंगन असतील. अशा अनेक गोष्टी मित्रांनो की जे काही मानवी साधन संपत्तीमध्ये येतात. याशिवाय तुमच्या ऑफिशियल जी काही साधनं आपण पाहतो की कॅल्क्युलेटर्स असतील किंवा स्टेपलर असतील, स्टेपलरच्या पिना असतील, कितीतरी पंचिंग मशीन असतील, फाईल्स असतील. आपण जर पाहिलं तर बघतो की गम असेल, रबर असतील किंवा दोरा असेल
की कितीतरी मानवी साधन संपत्ती आहेत की जेचं वर्गीकरण इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, त्याच्याशिवाय सुद्धा अनेक साधन संपत्ती म्हणून ज्याचा आपण वापर करीत आहोत. याशिवाय सुद्धा तुमचं एस टीचा पास असेल किंवा लिपस्टिक असेल किंवा काजळ असेल, पहा मी कितीतरी गोष्टी सांगतोय आणि तुम्हालाही मी सांगत असल्यामुळं आणखीन गोष्टी आठवतील. त्या सर्व मानवी साधन संपत्ती म्हणून आपल्याला त्यांचा समावेश करता येईल मित्रांनो. याशिवाय पहा तुमची पुस्तकं असतील, मनोरंजनाचे पुस्तक असतील किंवा फिल्म मॅगझिन असतील, वर्तमान पेपर असतील किंवा पिक्चर असतील, व्हिडिओ असतील, मालिका असेल, टी व्ही असेल, लॅपटॉप असेल, पामटॉप असेल, पहा मी कितीतरी नावं मला इथं बसल्या बसल्या जी आठवत आहेत ती मी सर्व घेतोय. ती सर्व मानवी साधन संपत्ती म्हणून आपण पाहतो. याशिवाय अनेक कपड्यांचे जे काही प्रकार आहेत ते सुद्धा मानवी साधन संपत्ती म्हणून आपण त्याच्यामध्ये गणना करू शकता की ज्यानं मानवानं बनवलेत, मानवानं निर्माण केलेत अशा सगळ्या वस्तू. मात्र या सर्व वस्तूंचा जो बेस आहे तो निसर्ग आहे किंवा नैसर्गिक साधन संपत्ती ही रॉ मटेरियल किंवा कच्चा माल म्हणून वापरला जातो आणि त्यातून मानवी साधन संपत्ती तयार होते. हे आपण कधीही विसरता कामा नये आणि त्यामुळं आपण साधनांचा वापर मर्यादित असला पाहिजे. पूर्वीचे लोक अत्यंत मर्यादित साधन संपत्तीचा वापर करत होते आणि साधन संपत्तीचं जतनही अत्यंत प्रामाणिकपणे करत होते. जसं आज आपण पाहतो की आपण आपल्या कुटुंबाचं संगोपन करतो, तसं पूर्वीचे लोक या निसर्गातील प्राणी, पक्षी, वनस्पती असणारे या सर्वांचं संगोपन करत होते. त्यांचं प्रेम होतं निसर्गावरती. तशाच प्रकारचं प्रेम आपण विकसित केलं पाहिजे, तरच ही असणारी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित साधन संपत्ती अस्तित्वात राहणार आहे आणि आपलं जीवन आणि भविष्य काळातील मानवाचं जीवन सुखकर बनणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो एक वर्गीकरण ज्याला आपण म्हटलं होतं की निर्मितीनुसार साधन संपत्तीचं वर्गीकरण, हे आपण मित्रांनो पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण वर्गीकरण जे पाहिलं होतं ते स्वरूपानुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण. मित्रांनो आता खूप आपण विस्तृत अशी चर्चा केल्यानंतर आता मात्र आपण थोडीशी गती घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि यामध्ये अर्थात ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींच्यावरती मी निश्चितपणे अधिक चर्चाही करेन की ज्याच्यावरती चर्चा झालेली नाही अशा गोष्टीवरती आपण अधिक चर्चा करणार आहोत. आणि ज्या गोष्टीवरती चर्चा झालेली आहे त्याचा फक्त नामोल्लेख करून आपण पुढं जाणार आहोत. स्वरूपानुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण. याच्यामध्ये आहे सुप्त साधन संपत्ती. सुप्त साधन संपत्ती म्हणजे मित्रांनो की मानवाच्या उपयोगात आलेली नाही अशी साधन संपत्ती, परंतु ती येऊ शकते, परंतु ती साधन संपत्ती ठरू शकते. कारण मानवाच्या उपयोगात आलेली नाही म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की मग ही साधन संपत्तीच नव्हे. नाही, ती साधन संपत्ती आहे, परंतु त्याचा मानव उपयोग करतोच असे नाही, त्याला सुप्त साधन संपत्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ पडीक जमीन. जमीन साधन संपत्ती आहे का? आहे, परंतु आज आत्ता मानव त्या जमिनीचा वापर करत नाही म्हणून त्याला आपण पडीक जमीन म्हटलं आणि म्हणून त्याला आपण सुप्त साधन संपत्ती असं म्हटलं. दुसरं उदाहरण भूगर्भातील खनिजे. सगळ्याच खनिजांचा एकाच वेळेस आपण उपभोग घेतोय असं नाहीये. काही खनिजाचं उत्खनन आपल्याला परवडत नसतं, त्यात स्वस्त असतं आणि मजुराकडून त्याचं उत्खनन करून घेणं आपल्याला परवडत नसतं. त्यापेक्षा ती आयात करून मागवली तर आपल्याला ते परवडतात. अशी जी काही खनिज आहेत ती आपण भूगर्भात तशीच ठेवतो, त्याला सुप्त साधन संपत्ती म्हणतात. किंवा या विरुद्ध सुद्धा अत्यंत मौल्यवान साधन संपत्ती आहे, जसं स्वस्त तसं मौल्यवान, त्याचा वापर आपण भविष्यकाळात टिकवून करण्यासाठी आपण करत असलो तर ती सुप्त साधन संपत्ती. भूमिगत पाणी वापरात
नसलेली नादुरुस्त यंत्रसामुग्री ही सुद्धा आपली सुप्त साधन संपत्ती आहे, की आपण बऱ्याच वेळा नवी गाडी घेतो, जुनी तशीच आपण टाकून देतो, त्याच्याकडे बघत नाहीये, त्याचा मेंटेनन्स करत नाहीये, मग ती नादुरुस्त होते. परंतु मित्रांनो ती आपली सुप्त साधन संपत्ती ठरते, कारण थोडासा मेंटेनन्स केला की लगेच ते यंत्र ते वाहन आपण वापरात आणू शकतो. अशा प्रकारे सुप्त साधन संपत्तीची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. यानंतर मित्रांनो व्यक्त साधन संपत्ती. व्यक्त साधन संपत्ती म्हणजे आपण सध्या वापरात असलेली साधन संपत्ती, मग ती शेतीखालील जी काही जमीन असेल, जमिनीचा आपण या ठिकाणी व्यक्त साधन संपत्तीमध्ये आपण काय करू शकतो, शेतीखालील जमीन, वापरत असलेले रस्ते, वापरत असलेले लोहमार्ग, वापरत असलेली वाहने, कारखाने, इमारती, विद्युतगृहे, उत्खनन करून बाहेर काढलेली खनिजे, पाणी इत्यादी जी काही साधन संपत्ती आहे, ह्या साधन संपत्तीला आपण व्यक्त साधन संपत्ती म्हणतो, कारण ती सध्या आपण वापरत आहोत, म्हणून त्याला व्यक्त साधन संपत्ती असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे स्वरूपानुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण आपण पाहिलं. हे दुसरा प्रकार वर्गीकरणाचा झाला. तिसरा प्रकार आहे प्रमाणानुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण. मित्रांनो यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, एक मर्यादित साधन संपत्ती आणि एक अमर्यादित साधन संपत्ती. आता कोणती मर्यादित आहे कोणती अमर्यादित आहे हे आपल्याला स्क्रीन समोर दिसत आहे. मर्यादित साधन संपत्तीमध्ये उदाहरण जर द्यायचं झालं तर जमीन, वनस्पती, प्राणी, खनिज ही मर्यादित साधन संपत्ती आहे. लक्षात, ही मर्यादित साधन संपत्ती आहे आणि म्हणून त्याचा वापर आपण काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. याला मर्यादित म्हणण्याचं आणखीन एक कारण म्हणजे याचा जर अमर्याद आणि विचारपूर्वक जर वापर आपण केला नाही मित्रांनो तर हे संपुष्टात येऊ शकतं. उदाहरणार्थ जमीन जर आपण काळजीपूर्वक वापरली नाही, तिची धूप होऊन गेली मातीची, तर जमीन संपुष्टात येईल. किंवा ती जमीन नापीक बनली, शारपड बनली तर ती संपुष्टात येईल, वापरास योग्य राहणार नाहीये. किंवा वनस्पती आहे, वनस्पती मर्यादित साधन संपत्ती, कारण का त्याचे आपण जंगल तोड करत सुटलेलो आहोत आणि संगोपनाचा भाग म्हणून पुन्हा आपण वृक्षारोपण करत नाहीये. त्या वृक्षारोपण केलेल्या वृक्षांचं आपण संगोपन करत नाहीये, त्याकडे आपण दुर्लक्ष करत सुटलोय. आपल्या शेतामध्ये शेती करताना आपल्याला पिकं पाहिजेत, परंतु बांधावर आपल्याला झाड नको आहे, नैसर्गिक झाड नको आहे, आपण सगळी झाडं तोडत सुटलेलो आहोत. हे जे काही गोष्टी आहेत यामुळं ह्या वनस्पती सुद्धा आज संपुष्टात येत चाललेले आहेत. आपल्या शिकारीमुळं प्राणी संपुष्टात येत चाललेले आहेत. आपल्या अमर्याद वापरामुळं खनिज संपुष्टात येत चाललेले आहेत. दगडी कोळसा असेल किंवा लोह खनिज असेल किंवा सोनं असेल, चांदी असेल, लोहपोलाद असेल, दिवसेदिवस वाढत्या वापरामुळं हे सर्व आपल्याला संपुष्टात येत चाललेले आहेत. म्हणजेच ही सगळी साधन संपत्ती दिवसेदिवस मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे, म्हणून याला मर्यादित साधन संपत्ती असं म्हणतो. कारण वाढत्या वापरामुळं ही मर्यादित झाली किंवा त्याचा वापर केल्यामुळे ही संपतात, म्हणून याला मर्यादित साधन संपत्ती असं म्हटलेलं आहे. आणि पुढे जे आहे अमर्यादित साधन संपत्ती. मित्रांनो यामध्ये आपण नावातच आहे की विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत आणि याचा कितीही वापर केला तरी ती साधन संपत्ती संपणारी नाही. अशी अमर्याद साधन संपत्ती कोणती, तर त्याच्यामध्ये हवा येईल, सौरशक्ती येईल, सूर्याचा प्रकाश येईल, सूर्याची उष्णता येईल, सागराचं पाणी येईल. कितीही प्रमाणात आपण वापरलं तर ते संपुष्टात येणार नाही. याला आपण विपुल साधन संपत्ती किंवा अमर्यादित साधन संपत्ती असं म्हटलेलं आहे. तरी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप करत चाललोय आणि यामध्ये सुद्धा समस्या निर्माण करत चाललोय. उदाहरणार्थ हवेचं आपण प्रदूषण करत चाललोय आणि मग अशी समस्या होते की आपण जगायचं असेल तर डॉक्टर म्हणतात श्वास घेणं बंद करा. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल मित्रांनो की आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी
आवश्यक असणारी शुद्ध असणारी हवा या ठिकाणी उपलब्ध नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून डॉक्टर म्हणतात की हवा घेणं बंद करा. मग काय करतात? शिफारस करतात की थंड हवेच्या ठिकाणी जा, शुद्ध हवेच्या ठिकाणी जा, ग्रामीण भागामध्ये जा, वन एरियामध्ये जा, चांगली हवा घ्या. परंतु आपण बघतो की दिवसेदिवस इतकं प्रदूषण वाढत चाललेलं आहे की सर्व पृथ्वीच्या सर्व ठिकाणची असणारी जी काय हवा ही प्रदूषित होत चाललेली आहे. हा एक दुसरा भाग आहे. म्हणजे अमर्यादित साधन संपत्ती अशा प्रकारचा आपण त्याचा नाश करत चाललोय असं आपण म्हणू शकतो. किंवा सौरशक्तीच्या बाबतीमध्ये की युनिव्हर्सल टेम्परेचर प्रॉब्लेम, युनिव्हर्सल टेम्परेचर प्रॉब्लेम मित्रांनो लक्षात घ्या, युनिव्हर्सल टेम्परेचर प्रॉब्लेम हा एक वैश्विक उष्मा समस्या असं मराठीमध्ये म्हणता येईल. की सौरशक्ती एक साधन संपत्ती होती, परंतु जेव्हा ती अधिक मोठ्या तीव्रतेनं आपल्यावरती सौर ऊर्जा प्रकाश टाकायला लागेल किंवा उष्णता द्यायला लागेल तेव्हा ते आपल्याला सहन होत नाही. आणि हे जी काही समस्या निर्माण होतात ह्या जंगलतोडीमुळे असेल किंवा हवेच्या प्रदूषणामुळे असेल, वाळवंटीकरणामुळे असतील की दिवसेदिवस की आपल्या पृथ्वीचं तापमान वाढत चाललेलं पाहायला मिळतं. म्हणजे अशा प्रकारे आपण यामध्ये सुद्धा समस्या निर्माण करीत आहोत. सागराच्या पाण्याच्या बाबतीत तर बोलायलाच नको. पहा मोठ्या प्रमाणात आपण बघतो. काय बघतो मोठ्या प्रमाणात? की सागराचं पाण्यामध्ये सुद्धा आपण आपल्याला नको असलेल्या गोष्टी डंप करीत आहोत, म्हणजे सागरामध्ये ओतत आहोत. आणि हे प्रचंड मोठ्या प्रमाणात सागरामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आपण ओतत असल्यामुळं त्या सागराचं सुद्धा आपण बघतो की नासाडी झालेली आहे. जसं एकदा आम्ही गोव्याला सहलीला गेलो होतो आणि मुलांना बीचवरती आम्ही सोडलं होतं आणि मुलं बीचवरती पाण्यामध्ये खेळत होती. तेव्हा मुलांना प्रश्न पडत होता की आमच्या पायाला मासे लागत आहेत सर, काहीतरी टोचतंय. आणि तेव्हा ते मासे पकडा असं जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तेव्हा मित्रांनो त्यांनी मासे पकडण्याचा प्रयत्न केला. आणि काय त्यांना प्राप्त झालं असेल तर त्यांना प्राप्त झालं की प्लास्टिकचा कचरा प्राप्त झाला. म्हणजे सागरामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात हे डंप करत आहोत. लक्षात घ्या, हे डंप करतात आणि त्यामुळं अनेक समस्या निर्माण झाले. अमर्यादित साधन संपत्तीची सुद्धा जोपासना करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रमाणानुसार जे काही साधन संपत्तीचं वर्गीकरण आहे हे वर्गीकरण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आणि यानंतरचं जे वर्गीकरण आहे मित्रांनो त्याचं आपण नाव आहे मालकी हक्कानुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण. खाजगी साधन संपत्ती, राष्ट्रीय साधन संपत्ती आणि जागतिक साधन संपत्ती अशा प्रकारचं हे वर्गीकरण आहे. बघा याच्यामध्ये आपण वर्गीकरण खाजगी साधन संपत्तीमध्ये आपल्या मालकीच्या इमारती असतील, शेतजमिनी असतील, वाहने असतील यांचा समावेश होतो. तर राष्ट्रीय साधन संपत्तीमध्ये नद्या असतील, जंगले असतील, धरणे असतील, लोहमार्ग असतील, खनिजे असतील, विद्युतगृहे असतील यांचा समावेश होतो. कारण यावरती सामान्य व्यक्तीचा हक्क असत नाही, तर राष्ट्राचा हक्क असतो. नद्या, जंगले, धरणे, रस्ते, लोहमार्ग, खनिजे, विद्युतगृहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी कसंही वागतो आणि एखाद्याने आपल्याला जाणीव करून दिली तर तुझ्या बाच आहे का म्हणतो. म्हणजे आपण चुकीच वागतो ती वागतो. आणि जो आपल्याला जाणीव करून देतो की मित्रांनो जंगलामध्ये व्यवस्थित वागलं पाहिजे, की जिथं आपण पर्यटन स्थळांच्या निमित्तानं गेलो असतो किंवा नद्यांच्या मध्ये आपण गेलो असतो किंवा नदीचा वापर आपण व्यवस्थितरित्या केला पाहिजे याची जाणीव एखाद्याला असते आणि तो दुसऱ्याला करून देतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो तुझ्या बाचा आहे का. परंतु सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तुझ्या आणि माझ्या बाचं नसलं तरी तुझ्या आणि माझ्या राष्ट्राचं हे आहे, राष्ट्राची ही साधन संपत्ती आहे आणि तिचं जतन करणं हे तुझं आणि माझं म्हणजे सगळ्यांचं मिळून हे कर्तव्य आहे. हे
आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तरच आपण जबाबदार नागरिक आहोत आणि तरच आपण याकडं व्यवस्थितरित्या पाहू शकू. अन्यथा तुझं आणि माझं नव्हे म्हणून आपण जर त्याची नासाडी करत बसलो तर ती राष्ट्राची आपलीच नासाडी आहे. आणि राष्ट्राची संपत्ती म्हणजे मित्रांनो कुठून निर्माण होते? तर ही जी काही राष्ट्राची संपत्ती आहे, ही राष्ट्राची संपत्ती तुमच्या आमच्यासाठीच असते, तुमची आमचीच असते. राष्ट्राची साधनसंपत्ती म्हणजे एकटा पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या नद्यांचं पाणी पितोय का? सगळ्या जंगलांचा लाभ घेतोय का? धरणांचा लाभ त्याच्या शेतामध्ये पाणी जात आहे का? रस्ते त्याच्यासाठीच आहेत का? लोहमार्ग त्याच्यासाठीच आहेत का? किंवा त्यांच्यासाठी आहेत का? आपण एकेरी उल्लेख करतो, क्षमा करा बोलण्याच्या ओघामध्ये, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत. तो व्यक्ती म्हणजे आपण त्या पक्षाचे आहात म्हणून त्याच्यावरती प्रेम करताय का असं आपल्याला वाटू शकेल, परंतु नाही. पंतप्रधान हा कोणत्याही पक्षाचा नसतो, तर तो राष्ट्राचा असतो, तो तुम्हा आम्हा सर्वांचा असतो आणि त्याचा आपण रिस्पेक्टिव्हली उच्चार करणं आवश्यक आहे. तर ही जी काही राष्ट्राची संपत्ती आहे याचा वापर जर आपण व्यवस्थितरित्या करू शकलो तरच आपण जबाबदार नागरिक ठरणार आहोत. अन्यथा खूप मोठा व्यत्यय त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जागतिक साधन संपत्ती, तिसरा जो काही मालकी हक्कानुसार वर्गीकरण आहे जागतिक साधन संपत्ती. मित्रांनो, या ठिकाणी जागतिक साधन संपत्तीमध्ये काय येतं? सागरी संपत्ती किंवा अवकाश संपत्ती याचा यामध्ये आपल्याला समावेश झालेला पाहायला मिळतो. याच्यानंतर जिवंतपणानुसार साधन संपत्तीचं वर्गीकरण. याच्यामध्ये सजीव साधन संपत्ती, उदाहरणार्थ मानव, पाळीव व वन्य प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक इत्यादी. आता निर्जीव साधन संपत्ती, याच्यामध्ये पाणी, माती, दगड, खडक, खनिजे इत्यादी. याला जिवंतपणानुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. यानंतर मित्रांनो, उपलब्धतेनुसार साधन संपत्तीचे वर्गीकरण. उदाहरणार्थ कुठं उपलब्ध आहे? अवकाशात उपलब्ध आहे, सागरात उपलब्ध आहे, भूपृष्ठावर उपलब्ध आहे, भूपृष्ठाखाली उपलब्ध आहे. यानुसार हे वर्गीकरण मित्रांनो आपण केलेलं आहे. उदाहरणार्थ पहा, हवा. अवकाश साधन संपत्ती, पहिलं उदाहरण कोणतं? अवकाश साधन संपत्ती. याच्यामध्ये अवकाश साधन संपत्तीमध्ये हवा, सौरशक्ती, प्रकाश, उष्णता इत्यादी. सागर साधन संपत्तीमध्ये पाणी, मासे, मीठ, क्षार, खनिजे, सागरी वनस्पती इत्यादी. भूपृष्ठावरील साधन संपत्ती, माती, दगड, जंगले, पशु, वाहने किंवा साठवलेले असं आपण या ठिकाणी भूपृष्ठावरील साधन संपत्तीमध्ये याचा समावेश आपल्याला होताना पाहायला मिळतो. भूपृष्ठाखालील साधन संपत्ती, भूपृष्ठाखालील साधन संपत्ती हा एक महत्त्वपूर्ण प्रकार. यामध्ये आपण कशाचा समावेश होईल? इथं जे तुम्हाला स्क्रीनवरती भूपृष्ठावरील साधन संपत्ती, माती, दगड, जंगले, पशु, साठवलेले काय आहे मित्रांनो? पुढे लक्षपूर्वक आपण पहा की साठवलेले व वाहते पाणी आहे. इथं स्क्रीनवरती आपल्याला दिसायला जरा व्यत्यय होते, वाहते पाणी आहे. आणि ड आहे भूपृष्ठाखालील साधन संपत्ती. यामध्ये उदाहरण देता येतं माती, दगड किंवा भूगर्भातील वायू किंवा मित्रांनो भूपृष्ठाखालील साधन संपत्तीमध्ये हे वाचतोय. मग तुम्हाला की माती दगड वरती येतं, माती दगड भूपृष्ठावरती पण असतात, माती दगड भूपृष्ठाखाली पण असतात. हे या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. आणि याशिवाय माती दगड याशिवाय मित्रांनो खनिजे, भूगर्भातील वायू, भूमिगत पाणी यांचा सुद्धा भूपृष्ठाखालील साधन संपत्ती म्हणून
समावेश होतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण साधन संपत्तीचं जे काही वर्गीकरण 6 प्रकारे केलं होतं. 6 आधारे निर्मितीनुसार, स्वरूपानुसार, प्रमाणानुसार, मालकी हक्कानुसार, जीवनपणानुसार, उपलब्धतेनुसार अशा प्रकारे आपण साधन संपत्तीचं वर्गीकरण केलं आणि त्याचा विस्तृत असा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.